Welcome to the Sapna's Homeschooling channel. Dear friends, today I'm going to solve practice set 30 from the chapter 6 indices. Here we have only one question. Find the square root and there are some numbers given. Okay. आपल्याला इथे काही संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांचे स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ काढायचे आहेत. आता ज्याही मुलांना एखाद्या संख्येचे प्राईम फॅक्टर्स कसे काढायचे हे माहीत आहे, त्यांना हे ते काहीच अवघड जाणार नाहीये. कारण जर प्राईम फॅक्टर काढले, की फक्त एक स्टेप ॲड होते आणि आपल्याला संख्यांची वर्गमूळं मिळतात. बेसिकली बघा इथे कसं होतं. आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. ओके. फाइंड द प्राईम फॅक्टर. इथे 324 ही संख्या दिलेली आहे आणि याला काय करणार आपण याचे प्राईम फॅक्टर काढणार. प्राईम फॅक्टर कसे काढतात? ही हॉरिझॉन्टल टेक्निक आहे आणि ही व्हर्टिकल आहे. आता मी व्हर्टिकल मी तुम्हाला समजवतो बघा. आता 324 याचा सगळ्यात छोटा जो प्राईम नंबर आहे त्याने डिवाइड करायचं. सगळ्यात छोटा प्राईम नंबर कोणता आहे तर 2 आहे. तर 2 ने याला पूर्ण भाग लागला पाहिजे म्हणजे फुल्ली डिवाइड झाली पाहिजे ही संख्या. जर होत असेल तर आपण त्याला डिवाइड करणार. तर 2 ने होते कारण 2 चा रूल काय आहे? जर ज्या संख्येच्या शेवटी 2, 4, 6, 8, 0 असतो त्याला पूर्ण डिव्हिजन होतो. तर मग 2 into 162 is equal to 324. म्हणून ही संख्या डिवाइड झालेली आहे आपली. मग परत आता 162 ला डिव्हिजन करायचं. स्मॉल प्राईम नंबर कोणता आहे तर 2च आहे. 2 ने होतो डिव्हिजन. मग परत 81 चा डिव्हिजन झाला. आता 81 याला 2 ने डिव्हिजन नाही होत. मग आपण काय करणार? 2 पेक्षा मोठा प्राईम फॅक्टर कोणता आहे? प्राईम नंबर कोणता आहे? 3 आहे. तर 3 ने डिव्हिजन होतं का? तर होतं. तर मग 3 into 27 is equal to 81. मग 27 ला डिवाइड करायचं. परत 3 ने डिव्हिजन होतं. मग 3 into 9 is equal to 27. मग 9 ला परत 3 चं डिव्हिजन होतं. मग 3 into 3 is equal to 9. आणि 3 ला परत 3 ने होतं म्हणजे 3 into 1 is equal to 3. तर आपल्याला प्राईम फॅक्टर काय मिळतात 324 चे? 2 into 2 into 3 into 3 into 3 into 3. हे बघा इथे दिलेले आहेत आपले. ओके. आता एक स्टेप आणि ही स्टेप केली की आपला स्क्वेअर रूट आपल्याला मिळतो. ती स्टेप काय आहे? तर इथले जे सेम फॅक्टर आहेत ना त्यांचे पेअर्स करायचे. म्हणजे 2 आणि 2 हा सेम आहे की नाही? मग ह्याची एक पेअर केली. 3 आणि 3 एक पेअर केली आणि 3 आणि 3 ची एक पेअर केली. मग आपल्याकडे असे जे पेअर तयार झाले ना तर पेअरच्या रिप्लेसमेंटमध्ये तो नंबर एकदाच घ्यायचा. म्हणजे 2 into 2 आहे ना तर त्यातला फक्त 2 घेतला आणि 3 into 3 मधला फक्त 3 घेतला आणि 3 into 3 मधला फक्त 3 घेतला. आता बघा काय होणार? square root of 324 is equal to 2 into 3 into 3 is equal to 18. आपल्याला स्क्वेअर रूट इझिली फाइंड आउट करता आलेलं आहे की नाही? ओके. आता आपल्याला जे नंबर्स दिलेले आहेत त्याचे पण आपण स्क्वेअर रूट काढून बघू. आपले फर्स्ट नंबर काय आहे? 625. आता 625 चे जे आपल्याला स्क्वेअर रूट काढायचे आपण फॅक्टर मेथडने काढणार आहोत. तर आपण 625 चे फॅक्टर्स करू. 625. जर कोणाला फॅक्टर्स कसे करायचे माहित नसतील ना, प्राईम फॅक्टर्स कसे काढायचे, तर तुम्ही प्रॅक्टिस सेट 12 मध्ये ते चेक करू शकतात. कारण HCF आणि LCMच्या चॅप्टरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 12 मध्ये हे सगळं व्यवस्थित डिटेलमध्ये समजून घेतलेलं आहे. मग आता बघा. आता 625 याला कोणती छोटी प्राईम नंबर आहे ज्याने डिवाइड होईल? तर आपल्याला 2 ने याला डिव्हिजन नाही होणार आहे. कारण 2 ने कोणत्याही संख्येला डिवाइड होतं ना त्याच्या शेवटी इथे 2, 4, 0, 6, 8 यापैकी नंबर असेल तर त्याला 2 ने डिव्हिजन होतं. आणि 3 ने कधी डिव्हिजन होतं? जर यांची जी ॲडिशन आहे म्हणजे ह्या नंबर्सची जी ॲडिशन आहे 6, 2, 5 यांच्या जर ॲडिशनला जर 3 ने डिव्हिजन गेला तर या नंबरला 3 ने डिव्हिजन होतं. पण तेही नाही होतं. म्हणजे याला 5 ने डिव्हिजन होणार आहे. कारण 5 चा रूल काय आहे? तर ज्या संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 असतो त्याला 5 ने डिव्हिजन होतो. तर मग आपण याला 5 ने डिवाइड करू. तर 5 ने डिवाइड केल्यावर काय होतं? 5 1 जा 5. मग 5 2 जा 10. ते 12 आले म्हणजे 2 आणि 5 5 जा 25. ओके. आता 125 आले इथे. तर 125 ला पण 5 ने डिव्हिजन होणार आहे. ओके. म्हणजे काय 5 2 जा 10 आणि 5 5 जा 25. ओके. आता ह्याला परत 5 ने डिव्हिजन होतं. 5 5 जा 25 आणि ह्याला परत 5 ने डिवाइड होतं 5 5 जा 1. शेवटी 1 येईपर्यंत आपल्याला हे डिव्हिजन कंप्लीट करायचं असतं. आपल्याला फॅक्टर्स प्राईम फॅक्टर्स मिळालेले आहेत. प्राईम फॅक्टर्स काय आहेत आपले?
5 into 5 into 5 into 5. ओके, आता स्क्वेअर रूट करताना आपण काय करणार, तर हे जे दोन फॅक्टर्स आहेत त्याच्या बदली एक घेणार आणि हे दोन फॅक्टर्स आहेत त्याच्या बदली एक. आता आपल्याला स्क्वेअर रूटचं साईन माहिती आहे का, हे आहे स्क्वेअर रूटचं साईन. ओके, 6 to 5. जेव्हा कोणताही नंबर आपण या साईनच्या आतमध्ये लिहितो याचा अर्थ आपल्याला त्याचा स्क्वेअर रूट तिथे लिहायचा आहे. मग 625चा स्क्वेअर रूट काय होणार आहे, तर याच्यामध्ये या दोनची एक पेर करायची आणि या दोनची एक पेर करायची आणि यांच्या रिप्रेझेंटेटिव्ह एक एकच इथे येणार. 5 into 5. मग आन्सर काय आहे आपलं, 5 into 5 25. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 625 इज 25. ओके, जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही चेक करू शकता 25 into 25 किती होतात, तर 25 into 25 केले तर तुम्हाला आन्सर 625 मिळणार आहे. ओके, चला आपण आता सेकंड नंबर घेऊ आपला. ओके, सेकंड नंबर काय आपला, 1225. ओके, आता याचे आपल्याला प्राईम फॅक्टर्स काढावे लागतील आधी. ओके, आपण आता याचे प्राईम फॅक्टर्स काढूयात. आपल्याला रूल माहिती आहे, आपल्याला स्मॉलेस्ट प्राईम नंबरने याला डिवाइड करायला बघायचंय. तर इथे पण बघा शेवटी 5 आहे ना, 5 किंवा 0 असेल तर 5 ने डिव्हिजन होतं, त्यामुळे आपण याला 5 नेच डिवाइड करणार. मग 5 ने डिवाइड करताना याचा डिव्हिजन काय होतो, 245. इथे पण परत 5 आला, मग आपण 5 ने परत डिवाइड करू, मग किती होणार, 49चा डिव्हिजन होतो. 49 into 5 इज इक्वल टू 245. आता इथे 49 आलेत, ह्याला इथे लास्टमध्ये 9 आहेत. ओके, म्हणजे याला 5 ने डिव्हिजन नाही होणार, तर मग आपण आता याला 7 ने करू. 7 7 जा 49 आणि आता ह्याला परत 7 1 जा 7. ओके, हे आपले प्राईम फॅक्टर्स आपल्याला मिळालेले आहेत, 5 5 7 7. ओके, मग इथे काय येतं, 5 into 5 into 7 into 7. ओके, आता आपल्याला याचं काय फाइंड आउट करायचं आहे, स्क्वेअर रूट. ओके, तर स्क्वेअर रूट ऑफ 125 इज इक्वल टू, आपला रूल सेम आहे, आपण या दोन 5च्या रिप्रेझेंटेटिव्ह एक 5 इथे घेणार. ओके, आणि या दोन 7चा रिप्रेझेंटेटिव्ह एकच 7 इथे घेणार आपण. ओके, म्हणजे आपला आन्सर काय येतं, 5 into 7. 5 into 7 किती होतात, 35. ओके, दिस अवर आन्सर. चला, लेट्स सॉल्व द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट नंबर काय था, 289. ओके, तर 289 चे आपण प्राईम फॅक्टर्स काढून घेऊ. 289. ओके, आता 289 चे प्राईम फॅक्टर्स काय होतात बघा, याला कोणतं डिव्हिजन लागेल, याला 2 ने नाही होत डिवाइड, 3 ने पण नाही होत, 5 ने पण नाही होत, याला डिवाइड होतो फक्त 17 ने. ओके, हे तुम्हाला थोडं प्रॅक्टिस करावं लागेल. ओके, 17 ने डिवाइड होतं आणि 17 ने कितीचा डिव्हिजन होतो, तर 17 into 17 इज इक्वल टू 289. आता 17 इथे आले, 17 ला परत कितीने डिव्हिजन होईल, 17 नेच, कारण 17 ही प्राईम नंबरच आहे ना, तर 17 ला 17 नेच डिवाइड होणार. मग 17 1 जा 17. ओके, आपल्याला याचे फॅक्टर्स काय मिळाले आहेत, 17 into 17. तर प्राईम फॅक्टर्स 289 इज इक्वल टू 17 into 17. ओके, आपल्याला रूल माहिती आहे ना, मग स्क्वेअर रूट करताना आपण काय करणार आहोत, या दोघांचा रिप्रेझेंटेटिव्ह एकच घेणार आपण, म्हणजे 17. ओके, प्राईम फॅक्टर फक्त दोनच आले, त्याच्यामुळे आन्सर आपल्याला इझिली फाइंड आउट झालेला आहे. ओके, चला आपण आपला पुढचा प्रश्न सोडू. हा थर्ड होता, थर्ड चुकून माझा नंबर इथे रॉंग झाला होता, हा थर्ड आहे. 289 जे येतं ना, ते आपला थर्ड क्वेश्चन आहे. आता आपण फोर्थ क्वेश्चन सोडू. आपला फोर्थ क्वेश्चन काय आहे, तर 4096 चे आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं आहे. तर आपल्याला आधी काय करायचे, त्याचे प्राईम फॅक्टर्स काढायचे आहेत. ओके, तर आपण
आधी आपण याचे आपल्या व्हर्टिकल मेथडने प्राईम फॅक्टर्स काढूयात. मी ते 4096 लिहून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला याला डिवाइड करायचे आहे. ह्याचे थोडे मोठे येणार आहेत फॅक्टर्स, जास्त येणार आहेत, म्हणून मी थोडंसं बुक ऍडजस्ट केली. आता मला सांगा याला सगळ्यात छोटा प्राईम नंबर कोणता ज्याने डिव्हायजन होईल, तर तो आहे 2, कारण इथे शेवटी 6 आहे ना, मग 2 ने डिव्हिजन होणार आहे याचा. मग 2, मग 2048 इंटू 2 इज इक्वल टू 4096. इथे काय येतात आपले 2048. ओके. आता येथे पण बघा लास्टला 8 आहे ना, म्हणजे 2 ने डिवाइड होणार आहे. मग 2 ने करायचं, मग किती येणार ते 1024. ओके. आता ह्याला पण 2 ने डिव्हिजन होणार आहे, मग 2 ने. मग इथे किती येणार बघा 512. ओके. 512 इंटू 2 इज इक्वल टू 1024. आता इथे 2 आहे, परत 2 ने डिव्हिजन करायचं, किती येणार इथे 2, 5 आणि 6. ओके. 256 इंटू 2 इज इक्वल टू 512. ह्याला पण परत 2 ने डिव्हिजन होणार. ओके. 2 1 जा 2, 2 2 जा 4 आणि 2 8 जा 16. इथे किती आलेत 8, 128. आता ह्याला पण परत डिव्हिजन 2 नेच होणार आहे. मग 2 6 जा 12 आणि 2 4 जा 8. ओके. परत 2 ने डिव्हिजन करायचं याचं, 2 3 जा 6 आणि 2 2 जा 4, 32 चा लागा. ओके. परत 2 ने किती येणार 16 इंटू 2 इज इक्वल टू 32. परत 2 ने 2 8 जा 16. परत 2 ने 2 4 जा 8. परत 2 ने 2 2 जा 4. परत 2 ने 2 1 जा 2, आले 1. ओके. आपल्याला किती फॅक्टर्स मिळाले तिथे तुमच्या लक्षात येते का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 टाइम्स 2 हे आपले प्राईम फॅक्टर्स आहेत. ओके. मग आपण इथे लिहून घेऊ, नोटबुक ऍडजस्ट करू दे मला आधी. ओके. ओके. 4096 इज इक्वल टू 2 इंटू 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 2 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 and 12. ओके. म्हणून मग काय होणार आपलं स्क्वेअर रूट ऑफ 4096. ओके इज इक्वल टू ह्याचं सगळ्याचे पेअर करायचे आपण आणि त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह एकच घ्यायचा. म्हणजे काय होणार 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 1 2 3 4 5 इंटू 2 6. ओके. मग काय इथे आन्सर आपलं 2 इंटू 2 4, 4 इंटू 2 8, 8 इंटू 2 16, 16 इंटू 2 32 आणि 32 इंटू 2 64. ओके. आपला आन्सर किती आहे 64. ओके. चलो लेट्स सॉल्व द फिफ्थ क्वेश्चन. आपला फिफ्थ आणि लास्ट क्वेश्चन काय 1089. 1089चं स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आपल्याला. अगेन प्राईम फॅक्टर मेथडच. ओके. 1089. ओके. आता ह्याला आपल्याला डिवाइड करायचे. कितीने लागेल डिव्हिजन? पहिला 3 ने लागतो. 3 इंटू 363 इज इक्वल टू 1089. ओके. त्याच्यानंतर परत 3 ने डिव्हिजन होतो. मग 1 2 1. ओके. 121 इंटू 3 इज इक्वल टू 363. त्याच्यानंतर 121 ला 11 चा लागतो. 11 ने डिव्हिजन होते याचे, तर 11 इंटू 11 इज इक्वल टू 121 आणि परत लास्ट काय 11 इंटू 1 इज इक्वल टू 11. आले लक्षात? म्हणजे याचे प्राईम फॅक्टर्स आपल्याला काय मिळतात लिहून घेऊ. 3 इंटू 3 इंटू 11 इंटू 11. आता स्क्वेअर रूट जर फाउंड करायचं आहे तर काय करणार आपण, याची एक पेअर करणार, याची एक पेअर करणार. 1089 इज इक्वल टू 3 इंटू 11. ओके. आले लक्षात इथपर्यंत?
ओके, तो 11 into 3 किती होतात? 33. So the answer is 33. I hope you have understood this practice set. Okay. If you have any doubt, you can message me in the comment box. I will definitely answer your all the queries. आणि जर तुम्हाला माझे अजूनही जर प्रॅक्टिस सेटचे व्हिडिओ पाहायचे असतील तर सपनाज होमस्कूलिंग चॅनलवरती जाऊन तुम्ही प्रॅक्टिस आपलं मॅथमॅटिक्सची 7th स्टँडर्डची प्लेलिस्ट चेक करा. आणि जर तुम्हाला जे व्हिडिओ येणार माझे पुढे अपलोड होणार आहेत ना ते जर पाहायचे असतील तर तुम्ही सपनाज होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ पाहता येतील. थँक यू.